नमस्कार मंडळी. तर आज आहे गुढीपाडवा आणि तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि गुढीपाडव्याच्या सकाळची बघा खूप धावपळ असते. तर छान अशी ना बाहेर ना सडा रांगोळी वगैरे झालेला आहे. आणि पहाटे मी 3:30 वाजता उठलेली होती, कारण आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं. तर तुम्हाला ते पुढे समजेलच, व्हिडिओ पूर्णपणे पहा. तर इथे ना दारात मी छान अशी ना गुढीची ना रांगोळी वगैरे काढली. तर आता इथे बघा तुम्ही पाहू शकताय, उंबरठ्याचं हळदीचं लेपन झालं, तुळशी मातेची पूजा वगैरे झाली. आणि इथे बघा सकाळच्या ना बरोबर 6:15 वाजलेले आहेत. तर 6:15 वाजेपर्यंत ना सर्वच कामं आटोपलेली होती, निम्मी कामं तरी झालेली होती. तर इथे बघा पुरण वगैरे वाटून घेतलं आणि नंतर ना छान अशा ना नैवेद्यापुरतं अशा पोळ्या वगैरे बनवल्या. आणि नंतर इथे कटाची आमटी बनवली आणि नंतर ना थोडे असे भजे वगैरे बनवले. पण सकाळची धावपळ खूप असते म्हणून मी थोडं इथे ना शूट केलेलं आहे. तर नंतर इथे मी पापड वगैरे सर्व तळून घेतले. आणि तेवढ्यात बघा अहोंनी बघा आत्ता उठलेले आहेत, 7 वाजता अहो उठले आणि लगेच इथे ना गाडी वगैरे धुवायला घेतलेली आहे. तर आज आहे गुढीपाडवा, त्या निमित्ताने गाडीची पूजा वगैरे करायची असते. आणि नंतर ना साखरेचा गाठीचा हार आणला होता. तर इथे बघा तेही शोरला वगैरे घातलं, गाठीचा हार शोरला. आणि आम्ही निघालेलो आहे आता आज आमच्या कुलदेवतेला, कारण आज आमच्या इथे ना कुलदेवतेसाठी ना आम्ही नैवेद्य वगैरे घेऊन जातो. आणि इथे बघा फायनली येऊन पोचलो सुद्धा. तर इथे बघा कुसूर कट्ट्यावा म्हणून हे आमचं कुलदैवत आहे. तर तिथं आम्ही आलो आणि आल्यानंतर छान इथे बघा देवाला नमस्कार वगैरे केला आणि नैवेद्य पण दाखवला. आणि सकाळी म्हणजे 9:30 वाजताच आम्ही आलो आणि खूप छान इथे आमचं दर्शन वगैरे झालं आणि नारळ वगैरे फोडलो. छान इथे धूप दीप आरती वगैरे सर्व झाली मंदिरात आल्यानंतर. आणि तेवढ्यात एक सुचलं की शौर्यला कपडे घ्यायचे होते. तर इथे जवळ दुकान होतं, तर शौर्यासाठी ना कपडे खरेदी करायची होती. मग म्हटलं आता चला, शौर्यासाठी खरेदी केली आणि माझ्यासाठीही खरेदी केलेली आहे. तर तो व्हिडिओ मी पुढे तुमच्याशी शेअर करेन. तर चला आता आम्ही निघालेलो आहे फायनली आता घरी. आणि आजचा माझा छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाय.